कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात पीटीएम अ आणि दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात चुरशीचा सामना झाला। दोन्ही संघ तुल्यबळ असल्यानं सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती। पूर्वार्धात पीटीएमनं केलेल्या चढाया दिलबहारनं रोखल्या। पीटीएमच्या यश देवणे, ऋषिकेश मेथे पाटील यांच्या चढाया वाया गेल्या। अर्शद अली यानं छोट्या डीमधून मारलेला जोरदार चेंडू दिलबहार गोली जेविशन यानं उत्कृष्टरित्या रोखल्यानं अर्शद अलीची गोलची संधी वाया गेली। मध्यंतरापर्यंत हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला। उत्तरार्धात ही पीटीएमकडून पुन्हा चढाया सुरू राहिल्या। अर्शद अलीच्या पासवर संदेश कासार यानं दिलबहारची बचाव फळी भेदत 45व्या मिनिटाला मैदानी गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवली। तर दिलबहारच्या अलेक्स मोंडलच्या पासवर स्वयं साळोखे यानं पीटीएमच्या खेळाडूंना चकवा देत 59व्या मिनिटाला गोल नोंदवत पीटीएमशी 1-1 अशी बरोबरी साधली। स्वयं साळोखेच्या या गोलमुळे संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला। सामना संपण्यासाठी 7 मिनिटं बाकी असताना पीटीएमचा अर्शद अली आणि दिलबहारचा अलेक्स मोंडल यांच्या प्रत्येकी 2 चढाया वाया गेल्या। उत्तरार्धात दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला। दिलबहारचा सतेज साळोखे, शोएब बागवान, सुशांत अतिग्रे, अलेक्स मोंडल तर पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील, नवी खान, ओंकार पाटील, प्रथमेश हेरेकर यांनी चांगला खेळ केला। दुसऱ्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबनं बीजीएम स्पोर्ट्सवर 2-0 अशा फरकानं विजय मिळवला। उत्तरार्धात प्रॅक्टिसच्या सागर चिले यानं 50व्या आणि अनिकेत कोले यानं 62व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवले। पंच म्हणून अजिंक्य गुजर, संदीप पोवार, योगेश हिरेमठ, राहुल तिवले यांनी काम पाहिले। विजय साळोखे यांनी निवेदन केलं, उद्या शनिवारी दुपारी 1:30 वाजता झुंजार क्लब विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ तर 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स अशा लढती होणार आहेत।